निघून मित गोलंदाजी मार्कवर तयार. त्यांचा सामना करतील ते अक्षय. दुसऱ्या षटकातील पहिला चेंडू सामना करेल ते अक्षय. आता मात्र हलक्या हाताने खेळून काढलेला चेंडू चेंडू फील्ड होईल तोपर्यंत एक धाव घेण्यात यश मिळालं. फलंदाजाला धावसंख्येत 1 ने भर पडली. धावसंख्या जाऊन पोहोचली ती 12 धावांवर. षटकातील दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा मीत तयार. आता मात्र सामना करेल ते मेहुल. आता मात्र मोठा फटका. चेंडू जातोय सीमारेषे जवळ. तिथे मात्र कुठली चुकी होणार नाही आणि झेल मात्र टिपला जातोय. बारा चे मैदानाच्या आत 12 धाव फलकावर आहेत. पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज तयार. यावेळी चांगला चेंडू सरळ बुंद्यात टाकला होता. चेंडूला मात्र लॉंग ऑन बाउंड्रीकडे केला. 4 धावा. चौकार 5 या पद्धतीचा हा चेंडू होता. चेंडू बॅटच्या पट्ट्यात आणि चौकार 4. डीजे संख्या फलकावर लागताना मात्र आता 16 धावा. 16 ऑन बोर्ड. चेंडू झाले 4. दुसऱ्या षटकातील 5वा चेंडू. पुन्हा एकदा मोठा फटका. चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक दूरवरून येतोय. चेंडूला जोपर्यंत इथे मात्र फील्ड केलं जाईल कॅच विकेट मात्र येतोय. विकेट टीचे. कारण सामना चालू होतोय. सामना अजूनही थोड्यासाठी थांबला होता. थोडस घाई करा. पुन्हा एकदा विनंती असेल जास्त वेळ घेऊ नका कारण वेळेचं बंधन असणार आहे. षटक क्रमांक दुसरा चालू आहे. नवीन फलंदाज मैदानाच्या आत
चेतन याही मात्र चेंडूला सॉलिड डिफेन्स पाहायला मिळतंय. चेंडू मात्र जातोय निर्धाव. षटक क्रमांक इकडे मात्र संपुष्टात येत आहे. दोन षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 16 धावा. गडी बाद झाले 2. आपण पाहता सध्या इथे मात्र जय श्रीराम नवापूर विरुद्ध जय बजरंग कलवली असा सामना आहे. जय मैदानाच्या 16 वर 2 षटक क्रमांक 3 गोलंदाजीसाठी पुन्हा एकदा भूषणला बोलवलाय. भूषण वैयक्तिक दुसरं षटक घेऊन थोडंसं घाई करा मित्रांनो. वेळेचं बंधन आहे. पंच तेच सांगतात अभिषेक सर की वेळेचं बंधन आहे. जर तुम्ही वेळेचं बंधन पाळला नाही तर तुम्हाला पॅनलाइज केलं जाईल. प्लीज नवापूर संघ आपण स्वतः आयोजक आहात त्यामुळे आपणास विनंती आहे की चला थोडंसं घाई करा. जय श्रीराम नवापूर विरुद्ध जय बजरंग कलवली असा मैदानात सामना सुरू आहे. याही मात्र हा चेंडू ऑफस्टिकच्या जास्तच बाहेर. पंच इकडे मात्र सांगता इट्स अ वाईट बॉल. वाईटने मात्र धावसंख्या वाढते. धावसंख्या धावून पोहोचते मात्र आता 17 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यात. हे षटकाची सुरुवातच वाईटनी झालाय मुळात. दिनेश भाऊ पागदरे यांचं इकडे आगमन झालं आहे. दिनेशजी पागदरे यांचे मनापासून हार्दिक स्वागत करूया. एक उत्तम असं व्यक्तिमत्व म्हणून ज्यांची ओळख आहे या नवापूर गावात आणि तेही या सामन्याचा आनंद घेण्यासाठी इकडे उपस्थित आहेत. त्यांचं आम्ही अखिल भारतीय बारी या समाजातर्फे इकडे हार्दिक स्वागत करत आहोत. वेलकम दिनेशजी पागदरे सर, आपलं स्वागत आहे. षटक क्रमांक 3 ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू आहे मात्र पुन्हा एकदा वाईट यॉर्कर करण्याचा प्रयत्न. इकडे डायरेक्ट हिट चाललं असतं तर काहीतरी वेगळं पाहायला मिळालं असतं परंतु तसं काही पाहायला मिळालं नाही. सिंगल मात्र मिळेल. धावसंख्या फलकावर आहे 18 व 2. षटक क्रमांक मैदानात चालू आहे 3. पहिला चेंडू खराब त्यानंतर सिंगल. अखिल भारतीय बारी या समाज म्हटलं की संपूर्ण बारी या समाजाचं लक्ष या मैदानावर लागते आणि ही मानाची स्पर्धा आहे. खरं तर नवापूरमध्ये येणं, नवापूरमध्ये येऊन खेळणं हे प्रत्येकाला हवं असं वाटते. गेले 9 सीझन पूर्ण झाल्यानंतर या 10व्या सीझनमध्ये सुद्धा ही स्पर्धा एक आगळ्यावेगळ्या रूपात आलाय. पुढचा चेंडू पुन्हा एकदा भूषण टू चेतन. चेतन बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न करतोय. चेंडू बॅटवर नीट येत नाही. डॉट बॉल. हे तिसरं षटक मार्गस्थ आहे आणि भूषणचा विचार केला तर भूषणचं हे दुसरं षटक चालू आहे. चेतन नाही, माफ करा, चेतन नाही आहे. जय मैदानाच्या धावसंख्येचा विचार केला तर धावसंख्या जाऊन पोचले ते आतापर्यंत. चेंडू पुन्हा एकदा हवेत होता. तिकडे मात्र कोणती चुकी करत नाही आणि फलंदाज मात्र इकडे बाद होईल. विकेट येतोय.
मित्रांनो पुन्हा एकदा विनंती आहे, जय बजरंग कलवली. आणि आतापर्यंत 18 वर 3 4 चेंडू झालेले आहेत. जे आमचे सर्व ऑनलाईन प्रेक्षक आहेत त्यांचं पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत. मी चिराग मेहर तुम्हा सर्वांचं स्वागत करतो. आहे मात्र हा चेंडू बराच काय हवेत आहे, चेंडू हवेत आहे. इथे मात्र क्षेत्ररक्षक जातोय, चुकी करतोय आणि चेंडू सीमापार चौकार 4. लास्ट बॉल. पुन्हा एकदा डाऊन द ट्रॅक चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू खाली येतात, चुकी करणार नाही. विकेट. विकेट नंबर 4 डाऊन. चौथा गडी इकडे मात्र बाद होतोय. 4 गडी बाद जय बजरंग कलवली संघाचे. मंडळ अध्यक्ष श्री मयूरजी बारी आणि सदस्य कश्यप बारी यांना मी विनंती करते की आपणही व्यासपीठावर स्थानापन्न होऊन या मॅचचा आपण आनंद घ्यायचा. आलेल्या सर्व मान्यवरांचा पुन्हा एकदा मनापासून हार्दिक स्वागत आहे. आपण वादात अखिल भारतीय बारी बारी समाज शाखा नवापूर तर्फे आयोजित ही मानाची स्पर्धा वर्ष 10वे. दर्शक फलकावर लागताना मात्र 22 वर 4 3 षटक इकडे मात्र संपलेत. आता नवीन गोलंदाज मैदानाच्या आत आपण पाहतोय. न्यू बॉलर उत्तम. नवापूर डी संघ आपण पाहतोय एका बाजूला जय श्रीराम नवापूर डी तर दुसऱ्या बाजूला जय बजरंग कलवली. हा मॅच चालू आहे. चला घाई करा पुन्हा एकदा विनंती असणार आहे. न्यू मॅन इन जलेश. जलेश हे नाव प्रचलित आहे. या मॅच मध्ये काय करेल जलेश याकडे लक्ष आहे. तो मात्र नॉन स्ट्राईकला असेल. स्ट्राईकला मात्र अक्षय. षटक क्रमांक इथे मात्र हे चौथं गोलंदाज उत्तम गोलंदाजी करणार का. हा चेंडू सोडलाय. पंच संग्रह. इट्स अ वाईड. फाईट इथे मात्र रिव्ह्यू घेतला गेलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. इट्स अ फेअर. कारण फलंदाज ज्या पद्धतीने शफल झाला होता आणि ज्या पद्धतीने हे मैदान आहे
जय मैदानाच्या. चला का टाइम नका घेऊ, टाइम घेऊ नका प्लीज. पुन्हा एकदा विनंती असणार आहे, वेळ घेऊ नका. जेवढा तुम्ही वेळ घेणार तेवढा मॅच लेट होणार प्लीज. ही पहिलीच मॅच आहे आणि अजूनही 8 मॅच यानंतर बाकी आहेत, लक्ष ठेवा प्लीज. यावेळी हा चेंडू सोडलाय, यावेळी सुद्धा हा वाईड मिळणार नाही. फलंदाज पास शफल किती होतोय, फलंदाज जेवढा शफल होणार ना, बैट्समैन जितना ज़्यादा शफल होगा उतना वाइड का जो चांसेस है वो कम होगा, क्योंकि बल्लेबाज जितना शफल हो रहा है आप देख सकते हो रिप्लेस में कि जितना बल्लेबाज शफल होगा उतना चांसेस बॉलर के लिए बढ़ने वाला है. ओवर नंबर 4, गेंदबाज फिर से तैयार, लेफ्ट आर्म राउंड विकेट. इस बार सीधा पैर पे गेंद करने की कोशिश, गेंद को ढकेला था ऑन साइड पे, वहां पे फील्डर मौजूद, उन्होंने जिस प्रकार से गेंद को फील्ड किया तब तक 1 रन. दिनेश जी बारी उर्फ भीम, इनका भी यहाँ पे आगमन है, उनका भी तहे दिल से स्वागत. जतीश जी बारी, इन्होंने इस टूर्नामेंट के लिए जो बैटर है उसका जो ट्रॉफी यहाँ पे दिया है उसके लिए भी उनको धन्यवाद कहना चाहूँगा. मैं दोनों हमारे जो सम्मानीय अतिथि उन्हें कहना चाहूँगा कि प्लीज़ आपको मेन स्टेज पे आके विराजमान होना है, आपको यहाँ पे आके मैच के लुत्फ उठाना है प्लीज़. ऑप्शन के बाहर वाली गेंद इस बार सीधे बल्ले से खेला, पॉलस बैक ड्राइव, प्लेयर वहां से दौड़ते हुए लॉन्ग ऑफ के उन्होंने गेंद को फील्ड किया, तब तक सिर्फ 1 ही रन. क्या लाजवाब फील्डिंग है, जिस प्रकार से गेंद को खेला गया सीधे बल्ले से, लेकिन 1 ही रन यहाँ पे मिलेगा. स्कोर मूव्स ऑन 24. इस ओवर की 2 गेंदें आनी शेष. इस ओवर की तारीफ करूंगा, अब तक उत्तम ने 4 गेंदें डाली, वहां पे 2 गेंदें डॉट, 2 गेंदों पे सिंगल. अब तक का स्कोर 24, लॉस ऑफ 4. हर्षल जिबारी, इनका भी यहाँ पे आगमन हुआ है, उनका भी हम तहे दिल से स्वागत करते हैं. उन्हें भी कहते हैं कि आप सम्मान से अतिथि कक्ष में आके बैठे. इस बार ये खराब गेंद है, वाइड, इस बार ये वाइड है. स्कोर मूव्स ऑन 25. 25 पे 4. आखिरी 2 गेंद इस ओवर की आनी शेष. इसके बाद जो मुकाबला होगा वो होगा यंगस्टर 11 मरोली वर्सेस केवा बी. ये दोनों टीम से रिक्वेस्ट है कि प्लीज आप यहाँ पे रिपोर्ट करें. गुजरात से टीम आने वाली है मरोली. इस बार सीधे बल्ले से गेंद जिस प्रकार से लगी थी बल्ले पे, आवाज तो काफी अच्छा आया था लेकिन छोड़ दिया भाई. इन्होंने आशीर्वाद दिया है और यहाँ पे अंपायर यहाँ से थोड़ा सा चेक करना चाहेंगे. आमच्यासाठी चॅलेंज आहे माहिती आहे का? नाही बघ ना, नाही 12 लाईनच दिसणार ना, काय दाखवणार. हा बाई इकडे लँड आहे, लँड होतो. सेकंड टाकला सगळ्याच्या हुशार आहे, लाईनच दिसत नाही. बॅट पण एवढी चकाकते हो. तुमची पीच एक तर वाईट सध्याच्यात. नॉट आउट, बॅटर सेफ. ऑर्गनायझिंग टीमला थोडीशी विनंती आहे, थोडंसं लक्ष द्यावं लागणार लाईन्सवर, कारण लाईन्स थोडेसे जेवढ्या ब्राईट्स आहेत आणि पीचसुद्धा तेवढीच ब्राईट आहे, त्यामुळे थोडेसे इश्यूज येऊ शकतात, लक्ष ठेवा प्लीज. 27. लोअरफुलचा चेंडू, चांगला फटका आहे. इकडे मात्र क्षेत्ररक्षक आहे, तो फील्ड करेल तोपर्यंत 1 धाव. धावसंख्या 1 ने वाढते, धावसंख्या जाऊन पोहोचते मात्र 4 षटकांच्या समाप्तीनंतर 28 धावा. चला पुन्हा एकदा विनंती असणार आहे, यंगस्टर मरोली आपसे रिक्वेस्ट है प्लीज अगर आप आए हैं ग्राउंड पे तो रिपोर्ट करें, और केलवा भी आपसे रिक्वेस्ट है, दोनों टीमें अगर आप आए तो प्लीज रिपोर्ट करें. जैसे ही ये 5 ओवर खत्म होंगे हम टॉस करेंगे प्लीज. ऑर्गनायझिंग टीम पाणी आणि बॅट पोचवा जरा. ऑर्गनायझिंग टीम, बाकी कोणाला पाठवू नका मैदानात.
इथे मात्र सरळ बॅटने केलेला फटका, चेंडू मात्र जाते वन बाउन्स फॉर चौकार 4. चांगला फटका आहे, 4 धावा. मैदानाच्या धावसंख्या फलकावर लागला ती मात्र 32 धावा. शेवटचं ओव्हर आहे. मला वाटतं जे पाणी वगैरे आहे ना, जशा 3 ओव्हर जेव्हा संपतील, 3 ओव्हर नंतर तुम्ही पाणी मैदानात पाठवा असं मला वाटतं. 4 ओव्हर नंतर नका, कारण 5 ओव्हरची मॅच आहे. त्यामुळे 3 ओव्हर नंतर एक छोटासा 2 मिनिटाचा ब्रेक देऊ, तेव्हा पाणी जे काही पाहिजे असेल ते तेव्हाच जाईल. अक्षयजी बारी यांचं इकडे आगमन झालं, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. सकाळच्या सत्रात त्यांची भेट झाली होती आमच्याबरोबर, सकाळी मी भेटले होते. आता पुन्हा एकदा ते मैदानाकडे आले, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. 32 धावा या फलकावर आहेत. शेवटचे 5 चेंडू, लास्ट 5 बॉल्स, काय पाहायला मिळेल. पुढचा चेंडू घेऊन गोलंदाज तयार. फुलटॉस बॉल, हा बैल मुझे मार, चेंडू सरळ खाडीमध्ये. वॉन बॅटिंग, षटकार. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर 38, 38 धावा. पुन्हा एकदा बुंद्यादी आहे, मात्र संधी होती आणि संधी तुटली. ओहो, जरा सांभाळा, स्वतःला सांभाळा जरा. हाताला लागलाय, जरा बघा प्लीज, जरा लक्ष द्या प्लीज. फर्स्ट एड आहे का काही, पाणी तरी पोचवा चला. चला, मला तिकडे बॉलर रिप्लेस होईल, कदाचित त्याला दुखापत झालाय, त्यामुळे थोडासा घाई करा, थोडासा घाई करा. मला वाटतं बोटाकडे दुखापत झाली असेल, कारण ज्या पद्धतीने तो पडला ना, त्यानंतर असं वाटलं एकंदरीत की त्याला जास्त दुखापत झालाय. दुखापत जर मोठी असेल, चला मी पुन्हा एकदा विनंती करतो, चला घाई करा प्लीज, कारण वेळेचं बंधन आहे. वन मॅन आर्मीच्या रूपानं खेळतोय फलंदाज. इकडे मात्र अक्षय, गोलंदाज बदलला गेलाय. गोलंदाज आता पुढचे चेंडू टाकण्यासाठी कल्पित मैदानाच्या आत. मला वाटतं हाताला जास्त लागलं असेल तर थोडंसं प्लीज बघा. ओमकारच्या जागेवर आता कल्पित तो पुढचं षटक कव्हर करेल. धावसंख्या फलकावर 39, 39. विनंती असणार आहे, थोडासा घाई करा. पहिलीच मॅच आहे, ज्या बजरंग कदवली वर्सेस दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय सध्या तीन चेंडू शिल्लक आहे. स्ट्राईकवर जलेश. याही मात्र चांगला फटका आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक आहे तिकडे, तो बनेल दर्शक. चेंडू सीमा पार, चौकार 4.
धावसंख्या फलकावर लागला 43 धावा. चेंडू झाले 4. अजूनही या षटकातील 2 चेंडूचा खेळ बाकी. जलेश जले पे नमक छिड़कते हुए वॉल बॅटिंग. इथे मात्र काय झालं एकंदरीत पाहायचं इकडे काय झालं एकंदरीत. फलंदाज इकडे मला वाटतं बाद आहे. फलंदाज बाद असेल. न्यू बॅटर इन नकुल 43 लॉस ऑफ 5. लास्ट बॉल काय पाहायला मिळेल एकंदरीत शेवटचा बॉल आहे. इकडे मात्र चेंडू खराब आहे आणि खराब चेंडू आहे त्याचा फायदा उचलता येईल. बाकी आहेत 44 धावा फलकावर आहेत. न्यू बॅटर इन वाईट होता फक्त वाईटची धाव मिळेल सिंगल तर मिळणार नाही. दीपला हा चेंडू दीपने तो चेंडू खेळलाय पाहायचं काय पाहायला मिळेल एकंदरीत. इकडे मात्र 2 धावा पूर्ण होतील. 2 धावा पूर्ण आणि तिसऱ्याला बाद. फलंदाज धावसंख्या फलकावर 46 आणि 47 धावांचं आव्हान. 47 इज अ टार्गेट.
फलंदाज बाद विकेट. मैदानाच्या आत जाऊया. ऑप्शन बाहेरचा चेंडू, चांगली गोलंदाजी पाहायला मिळते इकडे. मात्र रिव्ह्यू इथे मात्र घेतलाय. इट्स अ फेअर डिलिव्हरी. भाऊ सर्व करा, फक्त वायर सोडा. वायर कडे लक्ष ठेवा बस. मरोली आणि केवा बीच चला टॉस साठी या. यावेळी मात्र चांगला चेंडू सर बॅटने खेळलाय. न्यू बॅटर भूपेश आलाय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर लागला ती मात्र आता 4 धावा. 4 धाव फलकावर आहेत. डीजे चला पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या फलकावर आहे 4 आतापर्यंत आपण पाहतोय. आणि अजूनही जर पाहिलं तर एक मोठा धावसंख्येचा पाठलाग इकडून करायचा टीम नवापूर डी संघाला. 24 बॉल, अजूनही 43 धावांची गरज आहे. 24-43. इकडे मात्र रिव्हर्स खेळायचा प्रयत्न, भूपेशचा चेंडू मात्र निर्धाव जातोय. इथून जर सामना जिंकायचा नाही तर तुम्हाला प्रयत्न करावे लागतील नो डाऊट. पण इथून चला मरोली आणि केवा बी चला टॉस द्या. मरोली की टीम प्लीज टॉस के लिए आ जाए. केवा बी की टीम यहाँ पे है मौजूद. हे मात्र चांगला चेंडू तेवढाच चांगला फटका. एक धाव घेतली, दुसऱ्याचा प्रयत्न आणि बघता बघता 2 धावा पूर्ण केल्या. चांगले रनिंग मिळून विकेट. अखिल भारतीय बारी बारी या समाजाची ही स्पर्धा आणि या स्पर्धेमध्ये आपण पाहतो ज्या पद्धतीची आतापर्यंत जी सुरुवात राहिली ना ती सुरुवात खूप चांगली राहिली. सकाळचं सत्र आहे, अजूनही काही गोष्टी तांत्रिक
ज्या गोष्टी आहेत त्या अजूनही पूर्ण नाही आहेत, त्यामुळे थोडासा आम्ही ज्या काही आमच्याकडून ज्या प्रॉब्लेम्स होत आहेत त्याच्याबद्दल मी या चॅनलचा CEO म्हणून तुमची माफी मागतोय. एकदा मात्र मिळेल धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर लागतं मात्र आता 7. आपण पाहतोय या नवापूर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आशिषजी बारी सर हे इकडे उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. अखिल भारतीय मंगला समाज परिषदेचे विद्यमान सदस्य सुद्धा आहेत. आणि आता तुम्ही जे पाहतायत इकडे या नवापूर ग्रामपंचायतचे विद्यमान सदस्य आशिषजी पागदर इकडे उपस्थित आहेत, त्यांचंही मनापासून हार्दिक स्वागत. त्यांना विनंती करतो की आपण व्यासपीठावर स्थानापन्नाचं आहे. आशिष भाऊ आपणास विनंती आहे आपण व्यासपीठाकडे या आणि व्यासपीठावर स्थानापन्न होऊन या मॅचचा आनंद घ्यायचा आहे. आमच्या नजर चुकीने एखादे जर मान्यवर इकडे उपस्थित असतील तर त्यांना विनंती आहे आपण या. इथे मात्र सरळ बॅटने केला फटका, परंतु तिकडे क्षेत्ररक्षक आहे तो फील्ड करेल. 2 धावा इकडे मात्र पूर्ण होतील. नवापूर डी संघ आहे, आपण पाहतोय ABCD अजून EFG आहे का बघायला लागणार आहे. खूप संघ सध्या पाहायला मिळतात. EF पर्यंत मला वाटतं संघ इकडे पाहायला मिळणार आहेत. नवापूर गावात बारी बारी समाजाचे अनेक संघ आम्ही पाहतो दरवर्षी. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या फलकावर आहे 10. 19 बॉल 37. यावेळी मात्र चांगला फटका आहे, चेंडू हवेत, चेंडू मात्र जातोय तिकडे, चेंडू अडवलाय. आता आम्हाला काही दिसत नाही कारण आमच्या कॅमेरा अँगल कडे जर पाहिला ना तर तो थोडा खाली आहे, त्यामुळे आमच्या सुमितला काहीच दिसत नाही कॅमेरामध्ये सुद्धा, त्यामुळे आम्ही ते तुम्हाला दाखवू शकत नाही, त्याबद्दल सॉरी. धावसंख्या फलकावर 12. 2 षटकं संपलेले आहेत, अजूनही 18 चेंडू 35 धावांची गरज आहे. जशी 3 षटकं संपतील पाणी घेऊन जा. पाणी हे 3 षटकानंतरच मैदानात जाईल. 2च ओव्हर झालेत, 3 षटकानंतरच मैदानात पाणी जाईल. जास्तच एमर्जन्सी असला तर पाणी पाठवा. 18-35. 18 चेंडू 35 धावा. या ओव्हर नंतर पाणी जाईल. जास्त गरज आहे का अभि? नाही. ओके, कारण 5च ओव्हरची मॅच आहे. तुम्ही जर 1-1 ओव्हर नंतर 2-2 ओव्हर नंतर जर पाणी मागितलं तर ते वेगळं होऊन जाईल. आशिषजी पागदर यांना मी विनंती करतो आपण आलात, आपलं मनापासून अधिक स्वागत. पंच काय चला वेळेचं बंधन पहा. 9 मॅच खेळवायचे आहेत. मरोली कलवली टीम प्लीज थोडंसं घाई करा. पुढच्याही पासून मला वाटतं टायमर लावावा लागणार आहे इकडे, याची दक्षता घ्या. 18 चेंडू 25 धावा. आशिषजी पागदर इकडे उपस्थित होता, त्यांचंही आम्ही स्वागत करतोय अखिल भारतीय बारी बारी या समाजातर्फे. जवळ संघाकडून 30 षटक गोलंदाजी मार्कवर गोलंदाज चैतन्य कंटिन्यू करतोय. 18-35. गोलंदाजी मार्कवर चैतन्य. ऑप्शनच्या बाहेरचा चेंडू सरळ बॅटने खेळला होता, तिकडे मात्र आहे आशिषजी पागदरे इकडे उपस्थित होता, त्यांचं मनापासून अधिक स्वागत. वेलकम. तर इकडे मात्र पहिल्या चेंडूवर सिंगल येत आहे. नवापूर संघ हा सध्या चर्चेत राहणारा संघ आहे. मग ते समाजाच्या मॅचेस असो की सध्या ओपन क्रिकेटमध्ये या संघाने सध्या आपलं नावाला 4 छान लावले. धावसंख्या फलकावर लागला ती मात्र 13. लोअर फुल टॉस चेंडू होता, चेंडूला दिशा दिले, क्षेत्ररक्षक आहे, चुकी करणार नाही. विकेट येतोय DJ. एकदा केळवा आणि मरोली झालं बघून विचारून घ्या ना. त्यांनी काय सांगितलं रणजित सांगायचं
भूषण न्यूमॅनी इकडे मात्र हा चेंडू ज्या पद्धतीने खेळलाय. मुरली वन द टॉस अँड इलेक्टेड टू बॅट फर्स्ट. इकडे मात्र धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या जाऊन पोहोचते ती मात्र आता 14. चेंडू झाल्यात आतापर्यंत 3. षटक क्रमांक मैदानाच्या आत चालू आहे ते 3रं. धावसंख्या फलकावर लागेल ती मात्र आता 16. चेंडू झालेत आतापर्यंत 4. अजूनही हा मॅच जिंकण्यासाठी 31 धावांची गरज आहे. 14 चेंडू 31 धावा. चेंडू सोडलाय का सोडला ते बॅटरलाच माहित, कारण तुम्ही स्टान्स कुठे घेताय खूप महत्वाचं आहे. तुमचा स्टान्स कुठे आहे, तुम्ही त्यानंतर खेळता कुठे, हेही तेवढंच महत्वाचं आहे. डॉट बॉल, लास्ट बॉल. 13 चेंडू 31. 13ला उलट करायचं आता. 13ला उलट करायचंय, पाहायला मिळतील का. इकडे मात्र हा चेंडू आखूड पद्धतीचा होता. चेंडूला सीमा पार झालाय. षटकारचा हा षटकार डीजे. चला 12 चेंडू 25 धावांची गरज आहे. 12-25. 12 चेंडू 25 धावा. पाहू मोबाईल वरून लाईव्ह चालू नाही आहे, काही तांत्रिक अडचणी आहेत त्यामुळे थोडासा का प्रॉब्लेम्स येत आहेत, त्या नक्की आम्ही शॉर्ट आउट करू. चेंडू 25 धावा. 12-25. 12 चेंडू 25. चला घाई करा, घाई करा, घाई करा. बारा 25. पुढचा चेंडू. याही मात्र शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटवर येत नाही. डॉट बॉल. 11 चेंडू 25 धावा. इकडे मात्र हा चेंडू ज्या पद्धतीने खेळलाय, चेंडू मात्र सीमा पार. चौकार 4. चेंडू 21 धावा. 10 चेंडू 21 धावा. पहिलाच मॅच ज्या पद्धतीने चालू आहे. 10 चेंडू 21. चला घाई करा, थोडस पुन्हा एकदा विनंती असणार आहे, वेळेचं बंधन पाळा मित्रांनो, कारण पहिलीच मॅच चालू आहे आणि 11:32 झालेत. आजचं संपूर्ण शेड्यूल बघितलं ना तर टोटल 9 मॅचेस आहेत आणि जर असाच वेळ घेतला गेला तर मग मॅचेस होणार नाही. इकडे मात्र पुन्हा एकदा बॅकफुटला गेले. पंच करायचा होता, चेंडू नीट सफाईवर येत नाही. एकदा पूर्ण दुसऱ्या वेळेचा प्रयत्न, डायरेक्ट हिट गेली असती तर कदाचित फलंदाज बाद असता. 2 धावा पूर्ण. 2 रन्स. धावसंख्या 28. अजून या षटकाचा विचार केला तर 9 चेंडू 19 धावा. 9 चेंडू 19 धावा. अखिल भारतीय बारी या समाजाचा हा मी म्हणेल वर्ल्ड कप आहे आणि या वर्ल्ड कपसाठी प्रत्येक जण तयार आहे.
खरं तर या स्पर्धेमध्ये प्रत्येक जण येऊन आपला खेळ तेवढाच चांगल्या पद्धतीने खेळतो आणि बारी या समाजासाठी वर्ल्ड कप म्हणून या स्पर्धेकडे पाहिलं जाते. गेले 9 सीझन ज्या पद्धतीने झाले आणि हा 10वा सीझन आहे. 9 सीझन सक्सेसफुल, त्यामुळे 10व्या सीझनकडे आलेत. पुन्हा एकदा मोठा पटका, चेंडू हवेत आणि इकडे मात्र फलंदाज बाद, विकेट. समीकरण म्हणते आता 8 चेंडू 19 धावा. 8-19 8-19. चला घाई करा. मरोली वर्सेस केवा बी पुढचा मॅच आपल्याला पाहायला मिळेल. मरोली आणि केवा बी. चला आपण तयार राहायचं या मॅच नंतर लगेचच. या मॅचचा विचार केला ना तर जवळजवळ 1 तासापेक्षा जास्त वेळ घेतला गेला मॅचला. मरोली बॅटिंग करणार आहे पहिल्यांदा. 8-19. चला केव्हा बी आपण तयार राहायचं फिल्डिंग साठी. मोठा पटका खेळ आहे, चेंडू हवेत आहे, क्षेत्ररक्षक दूरवरून येईल आणि बॅक टू बॅक विकेट आला असता. झेल सुटलाय आणि 2 धावा. 2 धावा मिळतील. अजूनही समीकरण म्हणते येणारे चेंडू शिल्लक आहेत 7 धावा व्यास 17. 7 चेंडू 17 धावा. 7-17. लोअर फुलटा चेंडू होता. ज्या पद्धतीने चेंडूला खेळला, 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या वेळेचा प्रयत्न आहे का, थोडासा फंबल, परंतु 1च धाव मिळेल. आता समीकरण म्हणते 6 चेंडू 16 धावा. 6 चेंडू 16. कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस आहे, याची दक्षता घ्या. चला टीम मीटिंग कमी घेऊन द्या. चला अंपायर सांगा त्यांना. कळवली संघ चला, कळवली संघ आपण चला जागेवर चला. 6-16. या मैदानाला 6-16 काही मोठ्या नाही आहेत, परंतु मॅच कडे अजून यावं लागणार आहे. 6 चेंडू 16 धावा. 6 चेंडू 16. सिक्स बॉल 16 आणि शेवटचं षटक घेऊन गोलंदाजी मार्कवर गोलंदाज केतन. पाहूया केतन कशा पद्धतीची गोलंदाजी करेल. 6-16 सध्याची स्थिती. इकडे मात्र मोठा फटका खेळायचा होता. चेंडू नीटसा पॅट वर येत नाही. खराब फिल्डिंग आणि चेंडू मात्र चाललाय दन 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 करतो. इथे मात्र काय प्रयत्न केले गेले होते, प्रयत्न चांगले होते नो डाऊट. तुम्ही रिप्ले मध्ये बघा ज्या पद्धतीचा हा चेंडू होता, चेंडू पडल्यानंतर ज्या पद्धतीने गेला, प्रयत्न बघा. ओ खूप चांगले प्रयत्न, परंतु एफर्ट, व्हॉट एफर्ट, परंतु या 4 धावा रोखू शकत नाही. 5 चेंडू 12 धावा. कंपल्सरी चेस. जय श्रीराम नवापूर डी संघ काय करेल याकडे लक्ष आहे की जय बजरंग कलवली संघ ही मॅच घेऊन जाईल. जय श्रीराम नवापूर डी 5 चेंडू 12 धावा. मयुरेश 3 मध्ये 7 वर खेळतोय, तर त्याचा पार्टनर जिग्नेश 7 चेंडू 12 वर खेळतोय. चला घाई करा. 5-12. पुन्हा एकदा खराब चेंडू. पुन्हा एकदा नशिबाचा चौकार मिळणार का. चेंडू मात्र चाललाय. 4 धावा. चौकार. 2 बॅक टू बॅक चौकार. डीजे
यानंतर जे सर्व मॅचेसचे असतील ना मॅचेस डकआउट्स तिकडे बसा. कॉमेंट्री बॉक्सच्या समोर नको कारण आधीच आवाज जास्त होतो. प्लीज आपण सर्वांनी त्या बाजूला थोडंसं बसा प्लीज. 4 मध्ये 8. 4 चेंडू 8 धावा. 4 चेंडू 8. 4 मध्ये 8. 4 मध्ये 8. इथे मात्र हा चेंडू पंच सांगतायत इथे नॉट आउट आहे आणि इथे वाईड. वाईड +1. मला तिकडून अँगल मध्ये तुम्ही पहा पुन्हा एकदा. नॉट आउट. इट्स वाईड.
वाईट +1 इकडे मात्र या 2 धावा मिळतील. आता समीकरण म्हणते 4 चेंडू 6 धावा. आणि प्लीज पुन्हा एकदा विनंती असणार आहे, पाणी वगैरे घेऊन जाताना फक्त ऑर्गनायझिंग टीमचेच प्लेयर जातील मध्ये, याची दक्षता घ्या प्लीज. आणि 3 ओव्हर नंतरच ती पाणी जाईल. मध्ये जर काही दुखापत झाली तरच ते मैदान पाहायला जाईल, नाहीतर प्लीज पाणी पोचू नका मैदानात. वेळ खूप गेला या मॅचला. चांगला चेंडू, चांगला फटका. इकडे मात्र सिंगल मिळेल. दुसऱ्याचा प्रयत्न आहे, फेकी चांगली आहे, विकेट येऊ शकतो. आणि इकडे मात्र विकेट. फलंदाज बाद डीजे. तीन चेंडू 5 धावा. न्यू बॅटर उत्तम. स्ट्राईक वर मात्र असेल जिग्नेश. 8 चेंडू 13 वर खेळतोय. चला घाई करा, पुन्हा एकदा विनंती असणार आहे. यानंतर प्रत्येक इनिंगसाठी मला वाटतं फक्त 20 मिनिटं दिली जातील, याची दक्षता घ्या, कारण खूप वेळ घेतला जातोय. या मॅचला 1 तास पेक्षा जास्त वेळ गेलाय ऑलरेडी. त्याच्यामध्ये सुद्धा हे रिव्ह्यू जे सिस्टम आहे ना, त्याच्यामध्ये जर रिव्ह्यू सक्सेसफुल झाला तरच तो रिव्ह्यू कंटिन्यू राहणार आहे, याची दक्षता घ्या प्लीज. त्यामुळे ऑर्गनायझिंग टीम आपणही लक्ष ठेवा प्लीज. प्रत्येक वेळी रिव्ह्यू दिला जाणार नाही. जर अंपायरला काही डाऊट असेल तर तिकडे तो रिव्ह्यू असेल, बाकी ठिकाणी नाही. 3-5. चांगला चेंडू सर बॅटने इकडे मात्र खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे, तो चेंडू फील्ड करेल. थोडासा फंबल. 1 धाव पूर्ण केली. दुसऱ्या प्रयत्न 2 धाव पूर्ण. आता 2 चेंडू 3 धावा. कंपल्सरी चेस. 2-3 कंपल्सरी चेस. 2 चेंडू 3 धावा. 2 चेंडू 3. 2 चेंडू 3 धावा. इकडे मात्र हा चेंडू चांगला चेंडू आहे, नो डाऊट. डॉट बॉल. 1 बॉल 3 कंपल्सरी चेस. 1 बॉल 3 कंपल्सरी चेस. जाकीर भाई, मला माझा सामना आठवला 7 मधला, जिकडे 1 बॉल 4 होते आणि मी गोलंदाजीसाठी होतो. आणि तिकडे आणि समोर आमचे अभि आहेत ना, ते नॉन स्ट्राईकला उभे होते. अंपायर. मांगरा समाज प्रीमियर लीग क्वालिफायचा मॅच, जिकडे माझा तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकता. तो व्हिडिओ पहा नक्की, माझ्या चॅनलवर सुद्धा आहे, जिथे मी 1 बॉल 4 डिफेंड केले होते. आणि खूप चांगला मॅच, म्हणजे जिकडे 6 बॉल 13 होते, तिकडे 2 बॉल 12 आणली, 6 लागली, 2 वाईट टाकले, 1 बॉल 4 आणली आणि लास्टच्या बॉलला विकेट. 1 बॉल 3 कंपल्सरी चेस. तिकडे सुद्धा तिकडे तसं नव्हतं. जर समोरच्या टीमनी 3 धावा काढल्या असतात तर ते क्वालिफाय होत होते, अभिची टीम, पण तसं काही झालं नाही. 1 बॉल 3. चला कंपल्सरी चेस. 1 बॉल 3. चला घाई करा मित्रांनो, घाई करा, वेळ वाचवा. 1 बॉल 3. पहिलीच मॅच सुपर हिट. इथे मात्र वाईट. हा प्रेशर आहे मित्रांनो, हा प्रेशर मी हँडल केला, त्यामुळे हा प्रेशर खूप वेगळा असतो. 1 बॉल 2 कंपल्सरी चेस. कंपल्सरी चेस. लीग मॅचेस मध्ये तुम्हाला पॉइंट भेटतात, इथे मात्र तुम्हाला कंपल्सरी चेस. आज पहिल्याच मॅच मध्ये 600 पेक्षा जास्त प्रेक्षक सध्या ऑनलाईन आहेत, मॅचचा आनंद घेत आहेत. आणि स्पर्धेची खासियत आहे मित्रांनो, तुम्ही अखिल भारतीय बारी समाजाला जेव्हा येता खेळायला, तेव्हा प्रेक्षक मन मुराद या स्पर्धेचा आनंद घेतात, मग ते ऑफलाईन असो किंवा ऑनलाईन असो. ही खासियत आहे या स्पर्धेची. हा अखिल भारतीय बारी समाजाचा वर्ल्ड कप आहे आणि वर्ल्ड कपला खेळण्यासाठी प्रत्येक जण येतो. लास्ट बॉल. 1 बॉल 2. टाळा वाजवा. मॅच पहिलीच मॅच सुपर हिट.